नमस्कार मित्रांनो, मोर इन्फो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्हा पोलीस शिपाई प्रश्नसंच पाहणार आहोत. हा प्रश्नसंच पाहत असताना जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं अचूक उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट्स करून आपले रिव्हिजन करू शकता. तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1. सातारामधील दहिवडी जवळून कोणती नदी वाहते? ऑप्शन 1 कोयना, 2 मान, 3 धोम, 4 वेण्णा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मान. प्रश्न क्रमांक 2. 67व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान या चित्रपटास मिळाला. ऑप्शन 1 तानाजी, 2 पावनखिंड, 3 शेरशाह, 4 चंद्रमुखी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शेरशाह. प्रश्न क्रमांक 3. पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान यांना प्राप्त झाला आहे. ऑप्शन 1 रेश्मा माने, 2 साक्षी मलिक, 3 प्रतीक्षा बागडी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रतीक्षा बागडी. प्रश्न क्रमांक 4. कसोटी क्रिकेटमधील पहिले अजिंक्यपद या देशाने पटकावले आहे. ऑप्शन 1 न्यूझीलंड, 2 ऑस्ट्रेलिया, 3 भारत, 4 इंग्लंड. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 न्यूझीलंड. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने यांना सन्मानित केलेले नाही. ऑप्शन 1 पु ल देशपांडे, 2 आशा भोसले, 3 विजय भटकर, 4 रमाकांत आचेकर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रमाकांत आचेकर. प्रश्न क्रमांक 6. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून ही नदी वाहते. ऑप्शन 1 कृष्णा, 2 गोदावरी, 3 सावित्री, 4 कावेरी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा. प्रश्न क्रमांक 7. यापैकी सर्वात उंच धबधबा कोणता आहे? ऑप्शन 1 मालसेज, 2 बर्म्युडा, 3 आंबवली वजराई, 3 आंबोली. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आंबवली वजराई. प्रश्न क्रमांक 8. यापैकी कोणता घाट सातारामध्ये आहे? ऑप्शन 1 हिंदू कुश, 2 आंबा घाट, 3 खंबाटकी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 खंबाटकी. प्रश्न क्रमांक 9. यापैकी कोणता सिंचन प्रकल्प साताऱ्यामध्ये आहे? ऑप्शन 1 उजनी, 2 भाटसागर, 3 धोंबलकवाडी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 धोंबलकवाडी. प्रश्न क्रमांक 10. डॅश डॅश हा तालुका साताऱ्याच्या आग्नेय दिशेला आहे. ऑप्शन 1 पाटण, 2 जावळी, 3 खंडाळा, 4 खटाव. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 खटाव. प्रश्न क्रमांक 11. सज्जनगडाच्या पायथ्याशी कोणते गाव आहे? ऑप्शन 1 निंब, 2 सज्जनगाव, 3 पर्ली, 4 मेढा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पर्ली. प्रश्न क्रमांक 12. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला? ऑप्शन 1 नायगाव, 2 कराड, 3 वाई, 4 लिंब. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नायगाव. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणता गड सातारा जिल्ह्यामध्ये नाही? ऑप्शन 1 प्रबलगड, 2 वसंतगड, 3 वैराटगड, 4 भूषणगड. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रबलगड. प्रश्न क्रमांक 14. 97व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण कोणते? ऑप्शन 1 अमळनेर, 2 वर्धा, 3 इचलकरंजी, 4 कराड. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमळनेर. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते शहर युक्रेन या देशाची राजधानी आहे? ऑप्शन 1 मॉस्को, 2 बर्लिन, 3 कीव, 4 बिस्केक. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कीव. प्रश्न क्रमांक 16. सातारा जिल्ह्यातील खदगुण हा गाव कोणत्या नदीच्या काठावर आहे? ऑप्शन 1 कोयना, 2 एरळा, 3 कृष्णा, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 एरळा. प्रश्न क्रमांक 17. सातारा जिल्ह्यातील बारामोटीची विहीर कोणत्या गावी आहे? ऑप्शन 1 टोसेघर, 2 यवतेश्वर, 3 लिंब, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लिंब. प्रश्न क्रमांक 18. सातारा जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणत्या गावाचे नाव भारतीय सैन्य दलाशी जोडलेले आहे?
ऑप्शन 1 पुसेगाव, 2 दरे, 3 अपशिंगे, 4 बामणोली। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अपशिंगे। प्रश्न क्रमांक 19 कृष्णराव गणपतराव साबळे यांना कोणता पुरस्कार प्राप्त आहे? ऑप्शन 1 भारतरत्न, 2 पद्मश्री, 3 पद्मभूषण, 4 फाळके। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पद्मश्री। प्रश्न क्रमांक 20 यापैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यामध्ये नाही? ऑप्शन 1 तारली, 2 भीमा, 3 वेण्णा, 4 उरमोडी। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भीमा। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षी सातारा जिल्हा पोलीस शिपाईसाठी आलेले काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले आहेत। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा। तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। धन्यवाद।